स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 10 सब्जेक्ट सायन्स 1 म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट ए त्याच्यातला पहिला धडा ग्रॅव्हिटेशन याला सुरुवात करतो आहे. लेसनमधले मेन पॉईंट्स बघा काय आहेत. ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स, केपलर्स लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल आणि एस्केप वेलॉसिटी. एवढे सगळे धड्यात मेन पॉईंट्स आहेत. सुरुवात त्यांनी अशी केलेली आहे, कॅन यू रिकॉल, म्हणजे मागच्या 9वीच्या वर्षातल्या सायन्स 1च्या धड्यांवर आधारित हे प्रश्न आहेत. त्यांनी 3 प्रश्न विचारले आहेत. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, म्हणजे काय, फोर्स जेव्हा ॲक्ट करतो बॉडीवर ऑब्जेक्टवर तेव्हा काय इफेक्ट होतो, तर ते तुम्ही सहज सांगू शकाल. स्टँडर्ड 9ला पहिलाच धडा आहे बघा, फोर्स जेव्हा अफेक्ट करतो ऑब्जेक्टवर तेव्हा काय होतं हे सांगणारा पहिलाच धडा आहे. तर तो त्याच्यात काय सांगितलेलं आहे, जर फोर्स ॲक्ट केलं ऑब्जेक्टवर तर एकतर मूव्हिंग ऑब्जेक्ट असतो तो स्टेडी कंडिशनला येतो, म्हणजे हालचाल त्याची होत नाही, स्टेडी कंडिशन. त्याच्यानंतर तो डायरेक्शन चेंज करतो फोर्स ॲप्लाय केल्यामुळे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, एखादा बॉल सरळ तुमच्याकडे येतो आहे, तो तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केलात तर त्याची डायरेक्शन चेंज होईल, तो त्याच स्पीडमध्ये पुढे नाही येऊ शकत. डायरेक्शन चेंज होईल आणि तुम्ही त्याला थांबवाल. डायरेक्शन चेंज होईल किंवा दोन्हीही चेंज होऊ शकतं. डायरेक्शन पण चेंज होते, स्पीड पण कमी होतो, असं सगळे इफेक्ट होतात. तर आणखीन काय प्रश्न त्यांनी विचारला आहे बघा, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ, तुम्ही कोणत्या प्रकारच्या फोर्सशी फॅमिलियर आहात. तर ते कोणते फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कुणाच्यात, अर्थ आणि मून ह्याच्यात, हा तुम्हाला माहिती आहे. किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, हा पण तुम्ही अभ्यासलेला आहे. हे सगळे फोर्स तुम्हाला माहिती आहेत. किंवा न्यूक्लिअर फोर्स तुम्हाला माहिती आहे, म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे इतस्ततः फिरत नाही, किंवा इलेक्ट्रॉन्स ठराविक कक्षेतच फिरत असतात, बरोबर. म्हणजे हे फोर्स तुम्हाला माहिती आहेत. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो युनिव्हर्सल फोर्स आहे, सगळीकडे तो आढळून येतो आणि तो काय होतो, ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, फक्त 2 पदार्थातच नाही तर ऑन द अर्थ, बट बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स, कोणत्याही 2 पदार्थात इन द युनिव्हर्स. म्हणजे आत्ता मगाशी मी तुम्हाला म्हटलं मून आणि अर्थ यांच्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर कोणत्याही युनिव्हर्समधल्या पदार्थांमध्ये हा फोर्स आढळून येतो. लेट अस नाऊ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. पहिल्यांदा आपल्याला काय शिकायचं आहे की हा फोर्स शोधला कुणी आणि कसा शोधला गेला. तर ग्रॅव्हिटेशन, ॲज वी हॅव लर्न द फिनॉमिनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. कुणी शोधला हा, आयझॅक न्यूटननी शोधला. ॲज द स्टोरी गोज ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग अँड ॲपल फॉल फ्रॉम द ए ट्री ऑन द ग्राउंड. असं ती गोष्ट आहे बघा की ॲपल ग्राउंडवर पडत होतं आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे ग्राउंडवरच का पडतं आहे. मग त्याने वेगवेगळे विचार केला की हे हॉरिझॉन्टल का होत नाही आहे, ओनली परपेंडिक्युलर टू अर्थ का येत आहे. आता पुढे बघा, ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड, उंचावरून खाली येतात ते डाऊनवर्ड, अँड नॉट ॲट अँड अँगल टू व्हर्टिकली ते जात नाहीत कधी, हॉरिझॉन्टली पण जात नाहीत. मग हे असं का होतं असा त्याने विचार केला. व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये फ्लाय का होत नाहीत. आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्ल्युजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टॉवर्ड्स इटसेल्फ अँड धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टॉवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे हा पृथ्वी काय करते,
हा फोर्सनी, आपल्या स्वतःच्या फोर्सनी प्रत्येक ऑब्जेक्ट सेंटर ऑफ द अर्थ स्वतःच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करून घेते, आकर्षित करून घेते. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल अँड दस द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. काय ते म्हणतात, डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री, झाडावरच्या ॲपलला, टू द सेंटर ऑफ द अर्थ, सेंटर ऑफ द अर्थकडे ते अट्रॅक्ट होत आहे, इज द व्हर्टिकल डायरेक्शन. ही व्हर्टिकल डायरेक्शन आहे ॲट द पोझिशन ऑफ ॲपल अँड दस ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ॲक्टच मुळी व्हर्टिकली होतो आहे आणि म्हणून तो व्हर्टिकल ॲपल पडत आहे. फिगर 1.1 ही बघा, ही फिगर आहे ती. हे ॲपलचं झाड आहे आणि फॉलिंग ॲपल त्यांनी दाखवलेलं आहे. तसंच इकडे मून पण दाखवलेलं आहे. हा पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतोय. त्याच्यानंतर ही अर्थ आहे, ही अर्थवरचं झाड आहे. पुढे बघा, फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज ॲन ॲपल ट्री ऑन द अर्थ. हे बघा, हे ॲपल ट्री. द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री इज टॉवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. हा जे ॲपल आहे त्याच्यावर फोर्स काय होतं आहे, सेंटरमधून, हे सेंटर आहे अर्थचं, आणि तिथून ते फोर्स त्याच्यावर पडतो आहे. दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. हे अर्थ आणि ही मून, तर हा मून फिरतोय आणि ह्या मूनवर पण अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत आहे. द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल. स्केलनुसार काढलेली नाही आहे ही आकृती, पण ही तुम्हाला समजावी म्हणून जस्ट काढून दाखवलेली आहे. न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल्स ऑन द ट्री ॲट द डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ कॅन इट ऑल्सो ॲक्ट on objects at even greater heights much further away from the earth, like for example the moon. जशी ॲपलवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतं त्याप्रमाणे आणखीन दूरच्या पदार्थावर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचं ॲक्ट करतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट होतो थोडक्यात. त्याच्यानंतर आहे लाईक फॉर एक्झाम्पल द मून, म्हणजे आणखीन दूरचा कोणता त्यांनी ऑब्जेक्ट घेतला तर मूनवर ॲक्ट करतं. कॅन इट ॲक्ट ऑन इव्हन फर्दर हवं होतं इथे, फर्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. मग पृथ्वीचं हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आणखीन सनवर ॲक्ट करत असेल का, किंवा आणखीन कोणत्या उपग्रहावर ॲक्ट करत असेल, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. जसं डिस्टन्स लांब जातं तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी ॲक्ट करणार. मून हा सगळ्यात जवळचा आहे चंद्र, म्हणून जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे ॲक्ट होतो. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा काय त्यांनी सांगितलं, यूज ऑफ ICT, कलेक्ट व्हिडिओज अँड PPTs अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द डिफरंट प्लॅनेट्स. ही तुम्ही माहिती करून घ्या, वेगवेगळ्या उपग्रहावर, प्लॅनेटवर पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ॲक्ट करतं, तर ते वेगवेगळ्या प्लॅनेट शोधा आणि त्याच्यावरचं करा ICTचा उपयोग करून. फोर्स अँड मोशन. वी हॅव सीन दॅट ए फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द ॲन ऑब्जेक्ट. हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की फोर्समुळे स्पीड चेंज होऊ शकतो किंवा डायरेक्शन चेंज होऊ शकते. व्हॉट आर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. हे पहिले 3 लॉ तुम्ही गेल्या वर्षी लेसन नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत. नाउ पेज नंबर 2. सी इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन 1642 to 1727 was one of the greatest scientists of the recent times. He was born in England. He gave his laws of motion, equation of motion and theory of gravity in his book Principia. बघा त्याने प्रिन्सिपिया हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात काय काय लिहिलेलं होतं तर लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम लिहिलं.
इक्वेशन्स ऑफ मोशन, इक्वेशन लिहिलं त्यांची, अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. बघा तुम्ही 10वी झालात ना, म्हणजे 10वीची तुमची परीक्षा झाली की प्रिन्सिपिया हे पुस्तक मिळवा आणि जरूर वाचा न्यूटनचं पुस्तक. बिफोर दिस बुक वॉज रिटन, केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. केपलरनी 3 लॉज दिलेले होते. केपलर हा पण सायंटिस्टच होता आणि त्याने 3 लॉज दिलेले होते. हाऊएव्हर द रिझन व्हाय प्लॅनेट्स मूव इन द वे डिस्क्राईब्ड बाय केपलर्स लॉज वॉज नॉट नोन. पण ह्या केपलरचे परिपूर्ण लॉ नव्हते. मग त्याने काय केलं, न्यूटन वॉज हिज थिअरी ऑफ हिज ग्रॅव्हिटी. न्यूटनकडे ग्रॅव्हिटेशनल थिअरी होती. मॅथमॅटिकली डिराईव्ड केपलर्स लॉ. केपलरचे लॉ त्याने मॅथमॅटिकली डिराईव्ह केले, म्हणजे त्याची इक्वेशन्स लिहिली. इन ॲडिशन टू धिस न्यूटन डीड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. हे तर त्याने मोशनचं सगळे इक्वेशन लिहिलं, त्याच्यानंतर लॉज लिहिलं, हे त्याने केलंच. आणि शिवाय त्याने काय केलं, सेव्हरल एरियामध्ये काम केलं, म्हणजे लाईट वर काम केलं, हीटवर काम केलं, साऊंड अँड मॅथमॅटिक्स, ह्या सगळ्यात त्याने अभ्यास केला. ही इन्व्हेंटेड ए न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. त्याने एक नवीन ब्रांच मॅथमॅटिक्सची सुरू केली. धिस इज कॉल्ड कॅल्क्युलस. आता तुम्ही जसे मोठे व्हाल तसं कॅल्क्युलस शिकाल मॅथमॅटिक्समध्ये. 12च्या सायन्समध्ये मॅथ्समध्ये हे कॅल्क्युलस हा चॅप्टर आहे, म्हणजे मी शिकले तेव्हा होता. अँड हॅज वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये त्याने भरपूर ॲप्लिकेशन्स म्हणजे इक्वेशन्स त्याने शोधून काढली. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट ए रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. त्याने टेलिस्कोपचा शोध लावला. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. ह्या फिगर आधीच बघून ठेवा. ही पर्सन आहे, ही बघा सेंट्रिपेटल फोर्स. त्याच्यानंतर हा पण सर्क्युलर मोशन आहे, हे पण सर्क्युलर मोशन आहे. तर ते फिगर बघून ठेवा, म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याचं एक्सप्लेनेशन कळेल. ट्राय धिस. टाय म्हणजे बांधा. टाय ए स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग. दोऱ्याच्या एका टोकाला स्टोन बांधा. टेक, दगड बांधा थोडक्यात. टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्स अलॉंग ए सर्कल ॲज शोन इन फिगर 1.2a. ही ए फिगर. हा बघा, ह्या दोऱ्याला बांधून ती गोल फिरवते. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. स्टोनवर तुम्ही फोर्स अप्लाय करता का, की दोरीवर अप्लाय करता. इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग. कोणत्या डायरेक्शनमध्ये तुम्ही हा फोर्स अप्लाय करता. हाऊ विल यू स्टॉप धिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. हा फोर्स जो ॲक्ट होतोय त्या स्ट्रिंगवर, दोऱ्यावर, तो तुम्ही कसा थांबवू शकाल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. स्टोनवर काय त्याचा इफेक्ट होतो, असे त्यांनी प्रश्न विचारलेत आणि लगेच एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग. आपण जोपर्यंत दोरा धरलेला आहे, होल्ड केलेला आहे, वी आर पुलिंग द स्टोन टॉवर्ड्स अस. आपण आपल्या बाजूनी स्टोन पुल करतो, म्हणजे ओढून घेतो. दॅट इज टॉवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजेच ह्या सेंटरपाशी आपण तो स्टोन ओढून घेत असतो. अँड आर ॲप्लाइंग ए फोर्स टॉवर्ड्स इट. आणि त्याच्यावर आपण फोर्स ॲप्लाय करत असतो. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर आपण स्ट्रिंग सैल सोडली तर फोर्स ॲक्ट पण होणं थांबेल. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that is the direction of its velocity at that instant of time. Figure 2.1.2b. आता ही फिगर आहे. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. बघा, गेल्या वर्षीच्या पहिल्या धड्यात हे लिहिलेलं आहे की एक ग्लास घ्या, त्याच्यावर पुठ्ठा ठेवा, त्याच्यावर कॉईन ठेवा, पुठ्ठ्यावर टिचकी मारा, कॉईन
ग्लासमध्ये पडतं. तुम्ही फोर्स लावलात पुठ्ठ्यावर, पण कॉईन पडलं कुठे? ग्लासमध्ये. कॉईनची हालचाल झाली, पुठ्ठा पुढे ढकलला गेला, कारण तुम्ही पुठ्ठ्यावरच टिचकी मारली होती, फोर्स लावला होतात. मग कॉईन खाली पडलं ते कशामुळे? असा तिथे प्रश्न आहे बघा 9वीच्या पुस्तकात. तोच सेम त्यांनी इथे विचारलेला आहे. दस ए फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग ए सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टॉवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. धिस इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. मी मुद्दामून इथे खूण करून ठेवले, तुम्ही पण ही नोटमध्ये लिहून काढा सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन. सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सिकिंग, दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राईज go to towards the center of the circle because of this force. हा ऑब्जेक्ट आहे, हा सेंटर ऑफ द सर्कलच्या इथे येण्याचा प्रयत्न करतो. यू नो दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ गोज राऊंड इट इन ए डेफिनाईट ऑर्बिट. मून काय करतो? पृथ्वीच्या भोवती फेऱ्या घालतो, पण ठराविक ऑर्बिटमध्येच. द डायरेक्शन, ऑर्बिट कळत असेल तुम्हाला, इलेक्ट्रॉन जसे ऑर्बिटमध्ये फिरत असतात सर्क्युलर, तसा हा मून फिरतो आहे पृथ्वीच्या भोवती. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. चेंज होतो आहे स्पीड त्याचा, मूनचा कॉन्स्टंटली चेंज होतो आहे. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून? मूनवर कोणता फोर्स ॲक्ट होतो असं तुम्हाला वाटतं का? व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? त्या फोर्सचं डायरेक्शन कोणतं असेल? पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतं आणि परपेंडिक्युलर डायरेक्शन असतं. हाऊ वूड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट? डू द अदर प्लॅनेट्स in the solar system revolve around the sun in a similar fashion? Is similar force acting on them? What must be its direction? आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या प्लॅनेटचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स शोधून काढा आणि इतरही प्लॅनेटवर कोणकोणते फोर्स ॲक्ट करतात, किती प्रमाणात करतात, ते सगळं ICT वरून शोधून काढा. From the above activity, example and questions, it is clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on moon, and this force must be exerted by the earth, which attracts the moon towards itself. Similarly, the sun must be attracting the planets, including the earth, towards itself. जसं पृथ्वी चंद्रावर ॲक्ट करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तसाच सन पण सगळ्या त्याच्या उपग्रहांवर फोर्स ॲक्ट करतो, इन्क्लुडिंग अर्थ टॉवर्ड्स इटसेल्फ असं म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे पृथ्वीवर सुद्धा तो फोर्स ॲप्लाय करतो सन. नाव सी पेज नंबर 3, केपलर्स लॉ. प्लॅनेटरी मोशन had been observed by astronomers since ancient times. फार प्राचीन काळापासून हा ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास होता. बिफोर गॅलिलिओच्या आधी ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन्स वेअर मेड विथ द नेकेड आईज. पण पूर्वी गॅलिलिओनी कसा दुर्बिणीचा शोध लावला, पण त्याच्या आधी नेकेड आईजनी, म्हणजे जसे डोळे आपण पुस्तक वापरायला किंवा विदाऊट एनी लेन्स, नेकेड आईजनीच उघड्या डोळ्यांनी पाहिले जात होते पोझिशन्स वगैरे, ह्या कुणाच्या प्लॅनेटच्या पोझिशन्स. बाय द 16th century ए लॉट ऑफ डाटा वेअर अवेलेबल अबाउट प्लॅनेटरी पोझिशन्स अँड मोशन्स. 16th century च्या दरम्यान काय झालं? लॉट ऑफ डाटा अवेलेबल अबाउट प्लॅनेटरी पोझिशन्स, ह्या उपग्रहांच्या पोझिशन्स, जागा आणि त्यांचं मोशन याचे सांगण्याचे भरपूर माहिती उपलब्ध होती. हा केपलरचं नाव आहे. जोहान्स केपलर स्टडीड धिस डाटा. केपलरनी ह्या डाटाचा अभ्यास केला जो उपलब्ध होता. ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलोज सर्टन लॉज. त्याने त्याच्या लक्षात काय आलं? प्लॅनेट्सचं मोशन हे काहीतरी एका विशिष्ट लॉनुसार, नियमानुसार होतं. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. त्याने 3 लॉज लिहिले
काय डिस्क्राईब करत होते त्याच्यात? प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेट उपग्रहांचं मोशन, गती. दीज आर नोन ॲज केपलर्स लॉज विच आर गिव्हन बिलो. आता खाली ते केपलर लॉ त्यांनी दिलेले आहेत. त्याच्या आधी डू यू नो म्हणून त्यांनी एक माहिती सांगितलेली आहे. अँड इलिप्स, हे बघा हे इलिप्स शेप थोडक्यात, लंबवर्तुळाकार, इज द कर्व ऑब्टेन व्हेन ए कोन इज कट बाय अन इन्क्लाइंड प्लेन. हे बघा हा कोन आहे, हा कट करत गेलं तर असा हा इलिप्स आपल्याला मिळतं, हे इलिप्स शेप. इट हॅज 2 फोकल पॉईंट्स, त्याला 2 फोकल पॉईंट्स आहेत, F1 आणि F2. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. हे डिस्टन्सेस आहेत एव्हरी पॉईंटपासून, म्हणजे AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2, तसंच CF1 प्लस CF2. ही सगळी डिस्टन्स इक्वल आहेत. द सम ऑफ डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट आहेत. F1 अँड F2 आर 2 फोकल पॉईंट्स ऑफ द इलिप्स ॲज शोन इन फिगर 1.3 ह्या फिगरमध्ये. ABCR, इफ ABCR 3 पॉईंट्स ऑन द इलिप्स देन, हे बघा हे A, B आणि C हे 3 पॉईंट्स आहेत. AF1 मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, AF1 प्लस AF2, हे बघा प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2, हे बघा BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. हे बघा. आता याच्यानंतर त्याने केपलर्स लॉ मांडले. हे केपलर्स लॉ त्यांनी जे दिलेले आहेत ना इथे डार्क लाईनमध्ये, ते तुम्हाला जसेच्या तसे पाठ करावे लागतील आणि वर्षाची सुरुवातीपासून आहे ते तुम्ही भरपूर वेळा वाचाल आणि ते आपोआपच तुमच्या पाठ होतील. फर्स्ट लॉ काय आहे बघा, द ऑर्बिट्स ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. हा पहिला लॉ आहे. दुसरा बघा केपलर्स सेकंड लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. हा दुसरा लॉ आहे. थर्ड लॉ बघा काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज एस बघा कॅपिटल आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हा जेव्हा केपलर्स थर्ड लॉ लिहायला येतो ना तेव्हा तुम्हाला हे इक्वेशन पण त्यांना अपेक्षित असतं. हा T² इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R³. हे इक्वेशन तुम्ही लिहावं असं त्यांची अपेक्षा असते ह्या थर्ड लॉ बरोबर. म्हणजे अनुभव आहे माझा पेपर तपासकांचा म्हणून मी तुम्हाला सांगते. तर हे तिन्ही लॉ तुम्ही पाठ करा आणि ते लिहून काढण्याचा प्रयत्न करा.